याल कसली भाषा आहे होय आपली इंदापूर. आणि पडलेलं याल आपल्याला वर लावायचं आहे. तर याल आपल्या तुमच्या भावाचे गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून सगळं रानातच होते. तर मित्रांनो, मिळून मिसळून तुमच्या भावाची अशी जिंदगी चालू आहे. तर बाकी भाई कारलं येऊ नाही येऊ, गावात मात्र फिक्स येतात, गवताचा विषय नाही. बाकी आता व्लॉग बनवत एका हाताने लावता येते का बघून घेऊ आपण. तर येतंय भाई थार. सो शुभ सकाळ मित्रांनो, शुभ सकाळ फ्रॉम युअर भावाची शेती. तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला मागे दिसतच असेल ते कारले. आणि ही बघा, आणि विषय ॲक्च्युली असा आहे की कारल्याचं आज येल जे असतात ते आपण बांधलं होतं आज, म्हणजे त्या दिवशीच बांधलं होतं, पण आपल्याला ते वर लावायचं होतं. तर कसं पडलं ते दाखवतो बघा, अशा पद्धतीनं पडलं ते. आणि पडलेलं याल आपल्याला वर लावायचं आहे. तर याल कसली भाषा आहे होय आपली इंदापूरकर ब्रो. तर ही वर लावायच्यात, वेलवर लावायच्यात. आणि बाकी काय चाललंय आपल्या तुमच्या भावाचे गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून सगळं रानातच होते. फक्त गुड नाईट फक्त घरात होती झोपायपुरती, आणि जेवायपुरता तुमचा भाऊ फक्त रानात जातोय. तर मित्रांनो, मिळून मिसळून तुमच्या भावाची अशी जिंदगी चालू आहे. तर तुम्हाला तुमच्या भावाची जिंदगी आवडते का, तुम्हाला तुमच्या भावाची जिंदगी बघायला आवडते का, की तुमचा भाऊ राहणार कसा आवडतोय, कसा काय आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि जे डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक दिली त्याच्यावर पण आपल्याला फॉलो करून टाका, सगळा विषय गंभीर करून टाका. बाकी भाई कारलं येऊ नाही येऊ, गावात मात्र फिक्स येतात, गवताचा विषय नाही. गावात मात्र येणार म्हणजे येणारच, पडल्याला बी उठवणारच, खराब अजिबात होत नाही. तसं कारल्याचं पिकांचं तसं नाही भाई. पिकांचं कसं आहे माहिती आहे, पिकं एक वेळेस येते ती, एक वेळेस नाही येतात. इथं बघा मध्ये किती तुटळ झाले. तर इथं एक बी लावलेलं आपण, एक बोळ सोडून इथं एक लावलेलं, एक बोळ सोडून तिथं एक लावलेलं. तर ह्याच्यातलं दुसऱ्यांदा बी लावलेलं सुद्धा आलं नाही. तर पण भाई गावात मात्र फिक्सच येणार. तर मित्रांनो, मिळून मिसळून ह्या गवताने आपली शेतकऱ्याची 30% जिंदगीची वाट लावलेली. तर कसं आहे, गवताकडं सारखं लक्ष द्यावं लागतं. काढूस तर येतंय. तर बाकी हे आपला प्लॉट आहे बघा, आणि तिकडं सूर्यस काय झालं त्याला म्हणायचं, सनराईज झाला आहे म्हणायचं. आणि पेपर हातातला हे जेव्हा आपलं शरद किंग डाळिंब लावायचं आहे. तर बाकी काय तुम्हाला दिसणारच आहे पुढच्या व्लॉगमध्ये. भावांना तुमच्या भावाचं तुम्हाला व्लॉग आवडत नाही तर काय की आपल्याला ऑडियन्स रिटेन्शन लय कमी येतं आहे. रिटर्निंग व्ह्यूअर्स असतात आपल्याला बऱ्यापैकी, म्हणजे नाही का, ऑडियन्स रिटेन्शन आपल्याला भरपूर अशा प्रमाणात कमी येतं आहे. तर तिकडे डाळिंबीला बघा कशी कळी लागली, दिसते का नाही काय की तुम्हाला. त्यामुळे झूम करतो मी, आता दिसायला गरीबाचा मोबाईल साधा आहे. तर बाकी ऑडियन्स रिटेन्शन आपल्याला जरा कमी भेटतं आहे. तर तुम्ही आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो, पटापट आपल्याला लवकर 5Kचं टार्गेट करून टाकू पूर्ण आता या 2-3 महिन्यात. तर मी डेली व्लॉग टाकत जाईन. एका दिवशी जरा उशीर झाला तर चालतंय, पण आपल्या व्लॉगचं टायमिंग ठरवतो मी पुढच्या व्हिडिओ तुम्हाला सांगतो काय असणार आहे ती. बाकी आता व्लॉग बनवत एका हाताने लावता येते का बघून घेऊ आपण. तर येतंय भाई थाराबाई जोगिंदर, विषय नाही, चर्चा नाही. थाराबाई जोगिंदर म्हणजे काय नात करते काय, असं आपण ब्लॉगिंग करत सुद्धा लावू शकतो. ब्लॉगिंग आपल्या हातचा मळ आहे ब्रो. ब्लॉगिंग ना हातचा मळ, पण हे काम आपल्या हातचा मळ आहे ब्रो. आणि मित्रांनो, आता विषय कसा आहे की आता आपलं ब्लॉगिंगचं नवीन चालू आहे. म्हणजे कसं व्ह्यूज वगैरे आपल्याला काय लय जात नाही, त्याच्यामुळं आता आपण काय करू, आता आपण एक छोटे व्लॉग बनवू नाही का, एक पार्टचं. तर तुम्हाला लॉंग व्लॉग जर बघायला आवडत असेल तर आपल्याला लवकरात लवकर आपल्याला सबस्क्राईब करून टाका. आपल्याला व्ह्यूज जर 400-500 व्लॉग्सला जायला लागले का नाही, तर आपण पूर्ण डेचं काय आपलं वर्क असतं, कसं काय असतं ते सगळं बनवू. आता सध्या कसं टप्प्याटप्प्याचं बारीक बनवू. पूर्ण दिवसात दाखवायचं म्हणलं तर 10-15 मिनटाकडे व्लॉग जातो, त्याला कोण बघत नाही, काय सगळा विषय होऊन गंभीर होऊन जातो. तर आपल्याला ऑडियन्स रिटेन्शन भरपूर द्या तुम्ही, व्लॉग्स पूर्ण बघा आपलं, आणि एकदम मजेशीर व्लॉग्स असणार. अशीच आपली भाषा विषय शेवटपर्यंत असणार, कारण आपण इंजिनिअरिंगला जरी असलो तरी आपण जरा गावंढळच आहे. म्हणजे कसं गावंढळाचं व्लॉग बनवणार आहे. शुद्ध पण मला बोलता येतं, पण मी काय बोलत नाही शुद्ध. आपल्या जी आहे ती रिअल भाषा आपण वापरणार आहे. बाकी तुम्हाला व्लॉग्स आवडत असलं आपल्याला लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका. बाकी व्हिडिओची क्वालिटी कशी येते काय बघा, एक नंबर बाई. आणि बॅकग्राऊंड पण बघा कसं आहे काय. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ. तर आपल्याला तोवर सबस्क्राईब करून टाका. तर धन्यवाद.